महाविकास आघाडीची अगदी थोड्याच वेळात जागा वाटपासंदर्भात महत्त्वाची बैठक होणार आहे। मागच्या आठवड्यात तीनही पक्षातल्या नेत्यांनी विधानसभेच्या संपूर्ण 288 जागांचा आढावा घेतला होता। यातल्या 30 ते 35 जागांवर महाविकास आघाडीतले तीनही पक्ष आग्रही होते। त्यामुळे तिढा असलेल्या जागांवर आता दुसऱ्या टप्प्यात चर्चा होणार आहे। याच आठवड्यामध्ये जागा वाटप पूर्ण करण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे आणि थोड्याच वेळात मुंबईतल्या ट्रायडंट हॉटेलमध्ये या बैठकीला सुरुवात होईल अशी माहिती आहे। वेदांत नेब आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, या बैठकीमध्ये महाविकास आघाडीतले तीनही पक्ष सहभागी होतील। अशा कोणत्या महत्त्वाच्या जागा आहेत ज्यावरचा तिढा अजून सुटला नाहीये, ज्यावर चर्चा होईल? प्रज्ञा, ज्या प्रकारे आपण बघितलं मागील आठवड्यामध्ये मॅरेथॉन बैठका महाविकास आघाडीच्या झाल्या, ज्यामध्ये साधारणपणे 200 जागांवर तिन्ही पक्षांची सहमती आहे। ज्यामध्ये या 2019ला जिंकलेल्या जागा आहेत त्या पक्षांना त्यांनी वाटून दिलेल्या आहेत। त्यासोबतच अशा काही जागा आहेत ज्यामध्ये तिन्ही पक्ष लढलेले आहेत। तिन्ही पक्षांची ताकद तिथे आहे। काही ठिकाणी 2 पक्षांची ताकद आहे, तर काही ठिकाणी तिन्ही पक्षांची ताकद आहे। अशा साधारणपणे 30 ते 35 अशा जागा आहेत ज्यावर तोडगा निघालेला नाहीये किंवा त्यावर पुन्हा एकदा विचार करण्यासाठी, विचार मंथन करण्यासाठी, चर्चा करण्यासाठी दुसऱ्या टप्प्यातील बैठका आज सुरू होतात। आज आणि उद्या या बैठका होतील, ज्यामध्ये या 30 ते 35 जागांचा तोडगा कसा काढायचा, या 30 ते 35 जागांवर नेमकं कोणता पक्ष लढणार हे या बैठकीमध्ये ठरणार आहे। आणि याच आठवड्यामध्ये संपूर्ण 288 जागांचं जागा वाटप पूर्ण करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीचे नेते घेतील, कारण जाहीरनामा, संयुक्त सभा या संदर्भात सुद्धा या नेत्यांना बैठका घ्यायच्या आहेत। जसं तू म्हणालीस की अशा कोणत्या 30 ते 35 जागा आहेत ज्यामध्ये मुंबईतल्या साधारणपणे 6 जागा आहेत, ज्यामध्ये कुर्ल्याची जागा, वर्सोवा, अणुशक्तीनगर, त्यासोबत पुण्यातल्या भोसरीची जागा, अशा वेगवेगळ्या विभागातल्या या जागा आहेत ज्यावर ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आग्रही आहे, तर काही ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही आहे, तर काही ठिकाणी तिन्ही पक्ष आग्रही आहेत। आणि त्यामुळेच या जागांचा तोडगा यामध्ये सोडवला जाईल। आणि मी जसं आधी म्हटलं की 200 अशा जागा आहेत। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे ज्या जागांवर तिढा आहे तो तिढा सोडवणं आणि ज्या जागांवरती तीनही पक्षांनी दावा केलाय त्या जागांचं योग्य तसं वाटप करणं। 30 ते 35 अशा जागा महाविकास आघाडीकडे आहेत। वेदांत, या बैठकी संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।